अहमदनगर शहरामध्ये लाल टाकी न्यू आर्ट्स कॉलेज दिल्ली गेटपर्यंतचा रस्ता काँक्रिटीकरण कामाचं उद्घाटन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अंबादास पंदाडे यांच्या हस्ते संपन्न झालं। आमदार संग्राम जगताप यांच्या विकास निधीतून अनेक वर्षांची प्रलंबित विकास कामं आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून पूर्ण होत आहेत। राज्य सरकारच्या माध्यमातून शहर विकासासाठी एवढा मोठा निधी पहिल्यांदाच मिळाला असल्यामुळे शहरात ठिकठिकाणी रस्त्यांची कामं सुरू आहेत। या निमित्तानं भूमिपूजन कार्यक्रमासाठी फिरत असताना ठिकठिकाणी नगरकर विकास कामांचं स्वागत करताना दिसत आहेत। त्यामुळे केलेल्या कामाचं समाधान मिळत असून या माध्यमातून अधिक काम करण्याची ऊर्जा आणि प्रोत्साहन मिळतंय असं मत उद्घाटनाप्रसंगी आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केलंय। यावेळी माजी नगरसेवक धनंजय जाधव, अमोल काडे, प्राध्यापक अरविंद शिंदे, युवराज शिंदे, अनिल शेकटकर, अजय साळवे, डॉक्टर अभिजित पाठक, प्राचार्य सागर रे, सरप्राचार्य तांबे, सूरज जाधव, सारंग बंधारे, अंकुश मोहिते, साबळे, पात्रे, रवी तंद्रे, बाळकृष्ण जगताने, नितीन मरकड, यशवंत तोडमल, सनी कांबळे, सचिन भुताने, बजरंग भुतारे, हरिभाऊ येल, चेतन अरकल, परेश पुरोहित, आनंद पुंड, मदन पुरोहित, अनमोल वाडेकर हे उपस्थित होते। नगर शहरामधून पत्रकार चौक ते अप्पू चौक आणि अप्पू चौक ते दिल्ली गेट रस्त्याचा कामाचा काँक्रीटीकरणाचा शुभारंभ आज झालेला आहे। आणि खरं तर आपण जर हा रस्ता पाहिला तर नगर शहराचे जे वाढते उपनगर आहेत त्या उपनगरांपासून या शहरामध्ये प्रवेशद्वार करण्याकरता हा प्रमुख रोड मानला जातो। आणि म्हणून या रस्त्याला आज महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीनं जो निधी प्राप्त झाला त्याच्याकरता मी महाराष्ट्र सरकारचे मनपूर्वक या ठिकाणी आभार देखील व्यक्त करतो। आज हा रस्ता जर पाहिला तर बऱ्याच वर्षापासून मागणी होती की हा रस्ता एक प्रमुख रस्ता आहे आणि काँक्रीटीकरण झाला पाहिजे। याच्याकरता इथला असणारा आमचा व्यापारी वर्ग असेल, छोटे मोठे व्यावसायिक असतील, रिक्षा चालक आमचे बांधव असतील, या अनेक लोकांची, महाविद्यालय असतील, निवास असेल, रेसिडेन्शियल असेल, लॉ कॉलेज असेल, या सगळ्यांनीच मागणी केली होती। आणि म्हणून आज रस्त्याचा कामाचा शुभारंभ झालेला आहे। या कामाचे उद्यापासून लगेच सुरुवात देखील होणार आहे। आमची नागरिकांना विनंती असेल, ज्या ज्या ठिकाणी आता रस्त्याचे कामं सुरू झालेत तर त्या ठिकाणी थोडी आपली गैरसोय होईल। मग व्यावसायिक असेल, येणं जाणं करणाऱ्याची रहदारीची व्यवस्था असेल, या सगळ्यांची थोडी आपलं सहकार्य करावं। पण रस्ता पूर्ण झाल्यानंतर जे आपण कायम त्रास सहन करत गेलो, आता हा कायमचा त्रास आपला हे रस्ता पूर्ण झाल्यानंतर कायमस्वरूपीचा संपणार आहे। 15 वर्ष 20 वर्ष या रस्त्याला पुन्हा काही आपल्याला कुठलाही दुरुस्ती करण्याची आवश्यकता देखील पडणार नाही। फक्त पावसाळा असो, उन्हाळा असो, कुठली अडचण आपल्याला राहणार नाही। तसं आपल्या सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे अशी आशा व्यक्त करतो। आणि आज हे चांगलं नियोजन या ठिकाणी झालेलं आहे। तर पुढच्या टप्प्यामध्ये असे सर्व रस्ते आपले होत जाणार आहे। शहरातील मुख्य रस्ता मानला जाणारा अप्पू चौक ते दिल्ली गेट हा रस्त्याचं आत्ताच या ठिकाणी आमदार संग्राम भाई यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अंबादाजी पंधारे साहेब यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे। खरं म्हणजे आपल्या शहराचं जे आहे नेतृत्व आमदार संग्राम भाई जेव्हापासून करत आहेत, तर आपण जर पाहिलं तर त्या वेळेसपासूनच या शहराचं खरं म्हणजे विकास त्या ठिकाणी सुरू झालेला आहे। मी या भागातील दिल्ली गेट भागातील, तोफखाना भागातील, या परिसरातील सर्व नागरिकांच्या वतीने आमदार संग्राम भाई यांचे मनापासून आभार मानतो। एक चांगल्या दर्जाचा रस्ता तुम्ही या ठिकाणी लोकांसाठी करत आहेत। मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि त्यांच्या पुढील कारकिर्दीत खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद।